Welcome to SS Education. Here you will find exercises for 5th to 12th grade. For videos of these exercises, subscribe to my channel. छायाचित्र 2 पृष्ठ 7 वरील प्रश्नांची उत्तरे. 1. चौकटी पूर्ण करा. पाऊस आल्यावर ओले झालेले वजा अंगण. थेंबांसंगे आलेले वजा वादळवारे. गारांनी भरलेला वजा रस्ता. लख्खन लखाखणारी वजा वीज. 2. आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल. अंगण ओले झाले. रस्ते पाण्याने भरले. रस्त्यावर नदीसारखे पाणी साचले. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले. 3. कवितेतील ओळींचा अर्थ. अ. आला पाऊस. हत्ती साऱ्या धवाते हे सुट्टी. पावसाचे काळे ढग हत्तीप्रमाणे भरून आले आहेत आणि ते सगळीकडे पसरत सुटले आहेत. आ. आला पाऊस. पागोळ्या गळती पाखरे बसती. पाऊस सुरू झाल्यावर घराच्या छतावरून पागोळ्या पडत आहेत आणि पावसापासून वाचण्यासाठी पाखरे आपले पंख मिटवून एका जागी शांत बसली आहेत. 4. अर्थ व्यक्त करणाऱ्या ओळी शोधून लिहा. अ. आला पाऊस वीज लखाखे लख्खन. भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. आ. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे. सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. छायाचित्र 3 पृष्ठ 6 वरील प्रश्नांची उत्तरे. 1. कवितेतील यमक जुळणारे शब्द. ओले वजा वादळवारे. गारा वजा सारा. लख्खन मांजा पटकन. हत्ती वजा सुटती. गळती वजा बसती. 2. शब्द साखळी. आ. आकाशपेक्षा जास्त. शाळापेक्षा जास्त. लाटपेक्षा जास्त. टरबूजपेक्षा जास्त जवळ. ई. इमारतपेक्षा जास्त. टरबूजपेक्षा जास्त. जमीन पेक्षा जास्त. नळपेक्षा जास्त. लसूण. 3. पावसाशी संबंधित संकल्पनाचित्र. उदाहरणे. पाऊसपेक्षा जास्त. पूर गारा विजा ढग भिजणे पाणी हिरवळ मातीचा सुगंध. 4. घर या शब्दाशी संबंधित संकल्पनाचित्र. उदाहरणे. घरपेक्षा जास्त. छप्पर भिंत खिडकी दरवाजा कुटुंब सुरक्षितता अंगण. 5. समानार्थी शब्द. रस्ता वजा मार्ग. घर वजा सदन गृह. नदी वजा सरिता. आकाश वजा नभभाचे गगन. छायाचित्र 4 वरील व्याकरण. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार खालील शब्दांची एकवचनी आणि अनेकवचनी रूपे सारखीच असतात. अंगण थेंब पाऊस भाषा हत्ती आकाश.